नमस्कार मित्रांनो, आज आपण मस्त अशी बेल स्लीव्ह्ज कशी शिवायची ती पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे बाही कापून घेतली आहे. नॉर्मल बाही असते ती घेतली आहे. बाहीची रुंदी 6 इंच आहे. आता हे कापड बघा 4 फोल्ड आहे. बाहीची रुंदी 6 इंच असल्यामुळे आपल्याला 2.5 इंच जास्त घ्यायचं आहे. 6 इंच प्लस 2.5 इंच 8.5 इंच 8.5 इंचाची आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे. पहा 8.5 इंच आहे. आता ते गोल घेर आपल्याला 5.5 इंचाचा टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला दोन्ही बाहीसाठी स्लीव्स कट करायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कापड 8 फोल्ड पाहिजे. हे 4 फोल्ड कापड आहे. कापड 8 फोल्ड करून घ्यायचं. पहा 8 फोल्ड कापड आहे. यानंतर 8.5 इंचाचा आपल्याला गोल राऊंड त्या पॉईंटपासून असा तिरपा गोल करून घ्यायचा आहे. साडेआठ इंच असा गोल राऊंड करून घ्यायचा आहे. नंतर ड्रॉ करून घ्यायची आहे. त्या पॉईंटपासूनच 2 इंचावरही आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचा आहे. आता ड्रॉ केलेला पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पार्ट कट होतोय तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पार्ट आपला कट झाला आहे. यानंतर एक बाजू आपल्याला कापून घ्यायची आहे, खुली करून घ्यायची आहे. अशा प्रकारे एक बाजू आपण कट करून घेतली. कट केलेल्या बाजूवर इथे आपल्याला मार्क करायचे आहे. तर खालच्या बाजूला अर्धा इंच आणि इथं वरच्या बाजूला 1 इंच अशी खूण करून घ्यायची आहे. यानंतर सेंटर पॉईंट काढून घ्यायचा व त्या सेंटर पॉईंटपासून खूण केलेल्या रेषेपर्यंत असा तिरपा तिरपा कर्व आकार देत दोन्ही रेषा जोडून घ्यायच्या. पहा अशा प्रकारे सेंटर पॉईंटपासून खूण केलेल्या रेषेपर्यंत असा कर्व आकार देत आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बेल स्लीव्हची आपली कटिंग ही पूर्ण झाली आहे. आता आपण स्टिचिंग करून घेऊ. हे पहा नॉर्मल जी आपली बाही असते तशी बाही मी इथं स्टिच करून घेतली आहे. वरच्या बाजूला मेन फॅब्रिक आणि आतल्या बाजूला अस्तर लावलेलं आहे. आपल्या बेल स्लीव्हचे फॅब्रिक मी इथे घेतले आहे. आपल्याला या कडेने पिको करून घ्यायचा आहे किंवा टिप मारून घ्यायची आहे. माझी पिकोची मशीन असल्यामुळे मी याला पिको करून घेतला आहे. अशा प्रकारे मी इथे पिको करून घेत आहे.
पिको आपला करून झाला आहे पहा. आता ही स्लीव्स आपण ब्लाऊजला अटॅच करू. उलटसुलट बाजू बघून व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती बेल स्लीव्स अटॅच करायची आहे. अशा प्रकारे इथून असं शिलाई मारून घ्यायची. पहा कशा प्रकारे मी शिलाई मारत आहे. फॅब्रिकची सवची बाजू खालच्या बाजूला ठेवून उलटी बाजू वरती करून मी ते शिलाई मारून घेतली आहे. शिलाई मारून अटॅच करून घ्यायचं आहे. यानंतर नॉर्मल स्लीव्स आपल्याला आतमध्ये अटॅच करायची आहे. त्याच्यावरती नॉर्मल स्लीव्स ठेवून ती स्लीव्स अटॅच करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचे कापड जे आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे. पहा आपली बेल स्लीव्स अटॅच करून तयार झाली आहे. खूप सुंदर दिसतो हा लुक. सध्या खूप ट्रेंडिंग आहे ही ब्लाऊज डिझाईन. तर पहा आपला सुंदर असा ब्लाऊज रेडी झाला आहे. ब्लाऊज पिंक कलरचा असल्यामुळे मी पिंक कलरची साडी याच्यावरती वेअर केली आहे. पहा लुक किती सुंदर दिसत आहे. याच्या आतमध्ये बाही लावली आहे आपण आणि वरती बेल स्लीव्स. डेली वेअर किंवा आपण पार्टी वेअरसाठी सुद्धा हा ब्लाऊज यूज करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बॅकला मी मटका गळा काढला आहे. पहा बॅकचा लुक किती सुंदर दिसतोय. थँक्यू.